येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतकरी कर्जमाफीसाठी समिती सदस्यांचा अभिप्राय मागवण्यात आलेला आहे। अहवाल महिनाभरामध्ये सरकारला सादर होणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये नेमलेल्या समितीचा अहवाल महिनाभरामध्ये राज्य सरकारला सादर केला जाणार असून समिती सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आलेला आहे। त्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये बैठकीत त्यावरती चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। कुवेतच्या तेल प्रकल्पावरती इराणच्या क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आला। वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण केंद्राचे मोठे नुकसान झालेले आहे। ड्रोन हल्ल्यानंतर मोठी आग लागली। खतांसाठी भारताचा 20 देशांशी संपर्क असून खरीप हंगामापूर्वी पर्यायी व्यवस्थेसाठी केंद्र सरकार मिशन मोडमध्ये। खरातची ईडी चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा। दामिनीयांकडे सीडीआर कसे आले याचा आम्ही छडा लावणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। वीज बिल भरण्यामध्ये कोल्हापूर राज्यामध्ये अव्वल असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यामध्ये केवळ 2 कोटी रुपये थकीत आहे। सिंचन साधने, खते, औषधे महागलेली असून आखाती युद्ध पोहोचले घरात, शेतात आणि रसायनाचे दर झाले दुप्पट। म्हैसाळच्या कालव्यामध्ये पाणी, पण अग्रणी पात्र हे कोरडेच आहे। पिण्याच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झालेल्या असून भीषण पाणीटंचाईचे संकेत दिसत आहेत। खाद्यतेल तसेच मटकीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। खाद्यतेल 176 रुपये तर मटकी 180 रुपये किलो। कृत्रिम फुलांना लगाम लावण्यात आले। ग्रीन हाऊस शेताला नवे उधाण, सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहे। ट्रम्प म्हणाले, मूर्खांनो, होर्मुझ खुली करा नाहीतर नरकामध्ये जगाल। अरवेच्या भाषेचा वापर करत ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी। कांदा निर्यातीमध्ये 45% घट झालेली असून लासलगावी दर कोसळलेले आहे। युद्धाचा परिणाम होतोय। कंटेनर वाहतुकीचा खर्च हा प्रचंड वाढल्याने निर्यात सुद्धा मंदावलेली आहे। अवकाळी पाऊस, गारपिटीची नुकसान भरपाई द्यावी, सचिन होळकर यांची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली। बाजार समितीमध्ये हळदीच्या 200 गाड्यांच्या रांगा लागलेल्या असून सोयीसुविधा नसल्याने मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय। 21,000 विकास सोसायट्यांचे कामकाज ठप्प झालेले असून राज्यभरामधील शेतकरी कर्जमाफी आदेशाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। लाडकी बहीण योजनेचे हप्ते अचानक बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होते। अपात्र ठरल्याने अस्वस्थता, ई-केवायसी बाबत सुद्धा धाकधूक आहे। तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी केली जाते। कांदा कवडीमोल, शेतकऱ्यांचे कष्ट सुद्धा मातीमोल होत आहे। उत्पादन खर्च सुद्धा निघेना, जवळा बाजारातील हे चित्र आहे। खर्च एकरी 1.25 लाख, उत्पन्न 80,000। कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे। बाजार समितीमध्ये कांदा फोडून असून दर सुद्धा पडल्याने कोलमडले आर्थिक चक्र। इथेनॉलसाठी साखर वापरामध्ये मनमानी होत असून ऊस उत्पादकांमधून तिखट प्रक्रिया उमटत आहे। कमी ऊस दरासाठी कारखानदारांचे फावणार। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलेला असून शेती, वाहने आणि घरांचे मोठे नुकसान झालेले आहे। अवकाळीने गहू, हरभरा, मका भुईसपाट झालेला आहे। अवकाळीग्रस्तांना संपूर्ण कर्जमाफीसह मदतीची मागणी केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे महसूल मंत्र्यांना साकडे घालण्यात आले। मंत्र्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। 5 लाख ऊसतोड मजूर असलेल्या जिल्ह्यामध्ये अवघ्या 5,000 जणांना ओळखपत्र दिले जाते। बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा गतिमान कारभार, योजनांचा लाभ मिळण्यामध्ये सुद्धा विलंब होतोय। यंत्राच्या अनुदानामध्ये 860 कोटी रुपयांची वाढ झालेली असून शेतकऱ्यांकडून 1.5 लाखांपेक्षा अधिक अवजारांची खरेदी केली जाते। राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रामध्ये सरकारी अनुदानापोटी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 860 कोटी रुपये जादा आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 लाखांपेक्षा अधिक कृषी अवजारे खरेदी करता आलेली आहे, असे निरीक्षण कृषी आयुक्तालयाने नोंदवलेले आहे। ब्राझीलचा कल हा इथेनॉलकडे असून इंधन दरवाढीमुळे साखर उत्पादनामध्ये घटीचा अंदाज व्यक्त केला जातोय। भोंदू खरात प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी केली जाणार। सीडीआर प्रकरणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले। तुरीच्या उत्पादनामध्ये घट झालेली असून बाजारपेठेवरती याचा परिणाम होतोय। दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तूर डाळीच्या उत्पादनातही येणार घट।
पांढऱ्या सोन्याला झळाळी लागलेली असून कापूस थेट 8,300 रुपयांवरती पोहोचलेला आहे. क्रूड ऑइलसह सरकीच्या दरवाढीने कापसाला उठाव आलेला आहे. तेल, चटणी आणि भाकरी सुद्धा महागलेली असून ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत झेप घेण्यात आलेली आहे. मंगळवेढा बाजारपेठेमध्ये ज्वारीला विक्रमी दर मिळालेला आहे. सैनिकांसाठी थरारक ऑपरेशन. डोनाल्ड ट्रम्प यांनी वैमानिकाला वाचवायची मोहीम यशस्वी झाल्याची केली घोषणा. 24 तास वैमानिक अडकला होता निर्जर डोंगरामध्ये प्रदेशात. सीआयएने शोधले वैमानिकाचे लोकेशन. नवीन सील कमांडोचे ऑपरेशन. युद्धाचा परिणाम. पॅकेजिंग महागल्याने विविध धान्यासह तेलांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. प्लॅस्टिक तयार करण्याकरिता आवश्यक साहित्यांचा तुटवडा. 30 ते 35 रुपयांची वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 1300 मेगाटन युरियाची पहिली खेप आज पोहोचणार आहे. यंदाच्या खरीपासाठी खत साठ्याचा पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 10,000वर शेतकऱ्यांना मिळणार 48.34 कोटींची कर्जमाफी. 8 वर्षांनी मिळाला न्याय. न्यायालयीन आदेशानंतर हालचाल. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. शेतजमिनीच्या वाटणीमधील वादांना आळा घालण्यासाठी बांधावरील भांडण मिटणार. 200 रुपयांमध्ये पोट हिस्सा मोजणी आता शक्य झालेली आहे. शासनाचा निर्णय घेण्यात आला. मोजणी प्रक्रिया स्वस्त व सुलभ होणार. बिजवाई. कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने पंचनामे केव्हा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो आहे. मानोरा तालुक्यामध्ये 32.16% उन्हाळी पेरणी झालेली असून पुरेसा पाऊस पडून सुद्धा सिंचनाची समस्या ही खूप गंभीर आहे. ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत झेप घेण्यात आलेली असून मालदाणी ज्वारीला विशेष मागणी वाढलेली आहे. मंगळवेढा बाजारपेठेमध्ये ज्वारीचा ऐतिहासिक विक्रम. गव्हाला सुद्धा मागे टाकत जास्त भाव मिळत आहे. आखाती युद्ध आणि अवकाळीने केळी उत्पादक आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. खर्च आणि विक्रीचा बसेना मेळ. नुकसान भरपाईपोटी अनुदानाची मागणी. माळशिरस तालुक्यामध्ये 500 एकर लागवड करण्यात आलेली होती. त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डेटा जाहीर करा. मृतांच्या कुटुंबियांकडून मागणी केली जाते. अहमदाबाद दुर्घटनेमध्ये 260 जणांचा गेला होता बळी. पंतप्रधानांना पत्र देण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेमध्ये महाराष्ट्र देशभरामध्ये आघाडीवरती असून 3 वर्षामध्ये रुग्णालयीन प्रवेशामध्ये तिप्पट वाढ झालेली आहे. केरळ, कर्नाटकामध्ये मोठी घट दिसून येत आहे. शेतीची वाट अडवणार. त्याचे आधार कार्ड आता ब्लॉक होणार. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 69 अर्ज. शेतकऱ्यांचे महसूल मंत्र्यांकडे गाऱ्हाणे. महावितरणाचा दरघट. दावा वादामध्ये. ग्राहक मात्र संभ्रमामध्ये. एप्रिल 2026 पासून ग्राहकांना नेमके कोणत्या दराने वीज बिल दर कमी होणार आहे याची माहिती हवी आहे. अतिवृष्टीच्या जखमेवरती दराची फुंकर. मोसंबीला मिळाला सोन्याचा भाव. शेतकऱ्यांच्या डोळ्यामधील पाणी पुसले. आवक घटल्याने मोठी उसळी. मराठवाड्यामध्ये 30,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलेला आहे. पंचनाम्यांना गती मिळेना. मराठवाड्यात 17,000 हेक्टरवरील पिकांना हानी झालेली आहे. शक्तीपीठ महामार्गाला लातूर बीड जिल्ह्यामध्ये विरोध केला जातोय. शेतकऱ्यांचा एल्गार. आरेखन जैसे ते ठेवल्याने तीव्र असंतोष निर्माण होतोय. लाभार्थ्यांना 1 लाख रुपये भरण्याचे फरमान. पीएम आवास लकी ड्रॉ नंतर 4,778 लाभार्थी हवालदिल झालेले आहे. OTP आता सक्तीचाच असून अन्यथा घरगुती गॅस सिलेंडर मिळणे अशक्य होणार. वितरण व्यवस्थेवरती परिणाम. प्रशासक वितरक बैठक होणार. घरपोच सेवा देताना तांत्रिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गॅस एजन्सी धारकांना हवी आणखी 15 दिवस मुदत. कर्जमाफीची घोषणा होऊन सुद्धा 4,000 शेतकरी गेले तरी कुठे. बीड जिल्हा बँकेसमोर पेच निर्माण. शासनाच्या निदर्शनाची प्रतीक्षा. जूननंतर अंमल होण्याची शक्यता वर्तवली जाते. अवकाळीच्या काही वर्षांमध्ये बीड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड करीत आहे. पिकवलेला कांदा दर्जेदार असून सोलापूर, अहिल्यानगर व इतर बाजारपेठेमध्ये तो दाखल केला जातो. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना एकत्रित मार्कशीट मिळणार. आता वाट पाहण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांची होणार सोय. वेळेचा अपव्यय टळणार. 7 नव्हे तर सर्व 21 प्रवर्ग दिव्यांग योजनेसाठी पात्र असणार. वंचित राहणाऱ्या 14 प्रकारच्या दिव्यांगांची अडचण दूर झालेली आहे. UDID बंधनकारक असणार. कोरडेवाडीसह 9 रस्त्यांवरती पाणी टंचाई. महिलांवरती भटकंतीची वेळ. कोरडेवाडी जरी तलाव आटला. विहिरी सुद्धा कोरड्या. हिंगोलीच्या मार्केट यार्डामध्ये 9,000 क्विंटल हळदीची आवक झालेली असून 10 दिवसांच्या बंदनंतर आजपासून हळदीचा लिलाव सुरू झालेला आहे. समाधानकारक भावाची आशा व्यक्त केली जाते. युद्धामुळे खाद्यतेलासह सोयाबीन आणि रासायनिक खत महागलेले असून बाजरी मात्र स्वस्त झालेली आहे. जुने खत शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. अवकाळी पावसामुळे कांदा आंब्याचे मोठे नुकसान झालेले असून कसे फेडणार कर्ज. अश्रूंना वाट मोकळी करत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा.
मांजरामध्ये पाण्याचा पॉझिटिव्ह साठा उपलब्ध असून उन्हाळ्यामध्ये शेतीची तहान भागणार. 1200 शेतकऱ्यांची उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी केली जाते. 3000 हेक्टरला पाणी. एप्रिल मे मध्ये डबल रोटेशन. शेतकऱ्यांची आटली दुधाची धार. वाढला खर्चाचा भार. वातावरणातील बदलामुळे खर्च सुद्धा निघणे कठीण झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. पशुधनाची काळजी घेण्याची गरज आहे. खरीप हंगामाची चाहूल लागलेली असून आठवडी बाजारामध्ये गावगावच्या बैलजोड्या झाल्या दाखल. शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. पीक विमा भरपाई रखडलेली असून खरीप हंगामापूर्वी शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. युद्धाची झड पोहोचत असून खाद्यतेल महागलेले आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरामध्ये तब्बल 10 ते 13% झाली वाढ. मार्चमध्ये 1400 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे आहेत सुरू. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून रब्बी हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. तातडीने मदतीसाठी कृषी मंत्र्यांना साखळे घालण्यात आले. गुढीपाडवा झाला, अक्षय तृतीया आली तरी सुद्धा सालगाडीची प्रतीक्षा आहे. वाढत्या महागाईमुळे मजुरांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहे. वार्षिक 1,00,000-1,15,00,000 लाखाची होते मागणी. आता पैशांअभावी जीव नाही जाणार. अपघाती जखमींवरती मोफत कॅशलेस उपचार होणार. PM राहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने दिले आदेश. प्रशासन नेमके आहे तरी कुठे? 1350चा DAP मिळतोय 1500 रुपयांना. शेतकऱ्यांची उघड लूट केली जाते. प्रशासन म्हणते साठा मुबलक आहे. मग नो स्टॉकचे फलक कशाला लावलेत? प्रशासनाकडून होईना ठोस कारवाई. कुपटा परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान केले जाते. भरपाईची मागणी केली जात आहे. मनरेगाच्या कुशल अकुशल 413 कामांसाठी 4.48 कोटी रुपयांचा शासन निधीची आवश्यकता आहे. वरुड परिसरामध्ये या आवलकर करणार पाठपुरावा. आढावा बैठकीमध्ये दिली माहिती. 7 रेशन दुकानदारांना शोकॉज. आयोवरती आवडला कारवाईचा फास. 4000 क्विंटलचा रेशन धान्य घोटाळा. तत्काळ लेखी खुलाशीचे आदेश देण्यात आले. रोह्यो कामानाभावी ओस पडली गावे. मजुरांचे स्थलांतरण होते. उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐनीवरती असून तर 100 दिवस रोजगाराचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कर्जमाफी प्रक्रियेमुळे नव्या पीक कर्ज वाटपामध्ये विलंबनाची आवश्यकता आहे. उच्चस्तरीय समितीच्या अहवालावरती निर्णय अवलंबून असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. बांधकाम साहित्याच्या दरामध्ये 15% वाढ झालेली असून आखाती उद्योजन्य परिस्थितीचा थेट परिणाम होत आहे. जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट होते. दिनासह मध्यम लघु सिंचन प्रकल्पही तळाला गेलेला आहे. पाणी पातळी खालावलेली असून प्रकल्पांची स्थिती ही चिंताजनक आहे. उन्हाळी पिकांसाठी सिंचनाचा प्रश्न ऐनीवरती. करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. मस्दी परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले असून शासनाकडून मदतीची मागणी केली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.